गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। श्रीरामचंद्रांना, समर्थांना, सगळ्या संतांना, आपल्याला सगळ्यांना नमस्कार करते। विषय जरा मला कठीण दिलेला आहे। समर्थांचं भक्ती रसायन म्हणून। आता मुळात भक्ती रसायन सुद्धा कठीण विषय आहे, आणखीन त्याच्यात समर्थांच्या प्रचंड वाङ्मयातनं ते रसायन शोधून काढणं ही अशक्यप्राय गोष्ट होती। त्यामुळे मी वरवर शोधले, आणखीन थोडंसं काय जे मला कळलं तर ते सांगायचा प्रयत्न करते। भक्ती रसायन म्हणजे भक्ती रस आयन। भक्तीचा रस जो आहे तो जिथे राहतो ते आयन म्हणजे स्थान, ठिकाण। रसायन आपण म्हणतो, सगळ्या रसांचं एकत्रीकरण जिथे होतं ते रसायन आहे। आणखीन भक्ती आहे ती भक्तीचे जे रस आहेत तर ते सगळे एकत्र आहेत। म्हणजे काय आहे तर भक्तीचं शास्त्र आहे। आपल्याला नारद भक्ती सूत्र माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहेत। काही जणांना शांडिल्य भक्ती सूत्र माहिती आहेत। तसंच मधुसूदन सरस्वती म्हणून जे होऊन गेले तर त्यांचं भक्ती रसायन म्हणून प्रसिद्ध आहे। आपण बऱ्याच जणांनी फक्त त्याचं नाव ऐकलेलं असू शकतं, असेलच असं सुद्धा मी म्हणणार नाही, पण भक्ती रसायन म्हणून एक प्रसिद्ध ग्रंथ होऊन गेला जो मधुसूदन सरस्वती म्हणून महापंडित होते त्यांनी लिहिलेला आहे। आता समर्थ म्हणतात की परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त हे एकत्र मिळणं फार कठीण आहे। त्यांनी अशा कठीण ज्या जोड्या आहेत तर त्या म्हणजे असे जे परस्पर विरुद्ध जवळजवळ गुण म्हणता येतील असे एकत्र सोन्याला सुगंध असल्यासारखं होतं, तसं मधुसूदन सरस्वतींचं आहे। त्यांनी गीतेच्या बद्दल पण टीका लिहिलेली आहे। त्यांचे बरेच ग्रंथ आहेत। अद्वैत सिद्धी हा त्यांचा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे, जो न्यायशास्त्राच्या न्यायसूत्रांचा खंडनात्मक ग्रंथ आहे, अद्वैत सिद्धी या नावाचा, ज्याच्यात मायेचे सगळे वेगवेगळे गुणधर्म म्हणूया किंवा पैलू हे फार सुंदर मांडलेले आहेत। तर हे असे जे महापंडित होऊन गेले त्यांचा हा ग्रंथ आहे। त्यांच्याबद्दल आणखीन सांगायचं म्हणजे एकनाथ महाराजांचं भागवताचं ज्यांनी परीक्षा केली। आपल्याला माहिती आहे की एकनाथ महाराज काशीत गेले होते, आणखीन भागवत प्राकृतात आणलं म्हणून त्यांच्याबद्दल तिथे बराचसा विरोध झाला होता। तर तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं की तुम्ही परीक्षा करा, जर का तुम्हाला त्याच्यात काहीही चूक आढळलं तर मी हा ग्रंथ गंगेत बुडवतो। आणि ते जे परीक्षक होते ते मधुसूदन सरस्वती होते, आणि त्यांनी जो विरोध केला होता की मध्ये पडदा ठेवला होता, नंतर पडदा बाजूला केला काय तो डोक्यावरती घेऊन मिरवणूक काढली, इतकं त्यांनी म्हणजे पंडित होते पण त्याचबरोबर दुसऱ्यांचं गुणगौरव करण्याचंही त्यांच्याजवळ होतं। स्वतः ते भक्त होते, अहंकारी नव्हते, असे हे होते। आणखीन त्यांनी हा भक्ती रसायन नावाचा ग्रंथ लिहिला आहे। आता हे भक्तिशास्त्र आहे। भक्तीची व्याख्या काय आहे की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते म्हणून शंकराचार्यांनी विवेक चूडामणीत ही व्याख्या केलेली आहे। स्वस्वरूपानुसंधानम भक्ती इति अभिधीयते। स्वरूपानुसंधान, अखंड स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे अखंड ईश्वराचं म्हणूया, ईश्वराचं स्वरूप जाणून केलेलं।
नुसतं नाही ईश्वराचं. तर ईश्वराचं स्वरूप जाणून, ईश्वर म्हणजे काय आहे? तर प्रत्यक्ष ब्रह्म आहे. काय मगाशी आपण जरा व्याख्यान कम प्रवचन ऐकलं. आता थोडंसं कठीण प्रवचन ऐकूया. आणखीन माझं प्रवचन हे शेवटचं आहे, त्यामुळे थोडंसं कठीण करायला हरकत नाहीये. तेव्हा भक्ती इति अभिधीयते म्हटलेलं आहे. स्वस्वरूपानुसंधानम. स्वरूपाचं अनुसंधान, मी ब्रह्म आहे, जग ब्रह्मरूप आहे, हे जे अनुसंधान आहे, हा जो विचार आहे, ह्याला भक्ती म्हणतात असं शंकराचार्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. आणखीन पण व्याख्या आपण नंतर बघूया. पण ही जी सगळी भक्तीची व्याख्या आहे, ही भक्तीची व्याख्या आणि त्याचं रसायन आहे. आता प्रत्येकाने भक्ती हे शास्त्र कसं काय झालं? आपण म्हणतो की भक्ती म्हणजे अंतःकरणातनं सहज आली पाहिजे वगैरे. पण ते शास्त्र पण आहे. नारद भक्ती सूत्र हे शास्त्र आहे, भक्तीचं शास्त्र आहे. त्याला नारद मुनींनी यथा व्रजगोपिकानाम म्हटलेलं आहे किंवा भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. मत्तो भवती, स्तब्धो भवती वगैरे पद्धतीने शांडिल्य भक्ती सूत्रात पण भक्तीचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. हे त्यांनी कुठून केलं सगळ्यांनी? भक्ती ही अशी मी आता भक्ती करणार म्हणून आपण ठरवून भक्ती होते का? प्रेम असं ठरवून करता येतं का? प्रेम नये बोलता चावता सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे, असं प्रेम असतं. ही सहज भक्ती आहे. आणखीन सहज भक्ती जी आहे, तर अशा भक्ताची लक्षणं पाहून त्याच्यावरनं भक्तिशास्त्र निर्माण केलं गेलं. भक्तिशास्त्र हे कृत्रिम आहे आणि भक्ती ही अकृत्रिम आहे. अशी भक्ती जिथे आहे, अशा भक्तांची लक्षणं पाहून नारद मुनी, शांडिल्य मुनी किंवा मधुसूदन सरस्वती ह्यांनी हे शास्त्रीय ग्रंथ निर्माण केले. कशासाठी? काय पडलं होतं त्यांना शास्त्रीय ग्रंथ असे लिहायचे? भक्ती तर स्वाभाविक आहे, पण आपण आपली परीक्षा करून घ्यावी. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. म्हणून भक्तीची लक्षणं ही आपल्यासाठी आहेत, आपल्याला स्वतःच्या परीक्षेसाठी सांगितलेली असतात. ही जी शास्त्र निर्माण केलेली आहेत, तर ती अकृत्रिम भक्ती जी आहे ती बघून त्याच्यावरनं शास्त्रीय लक्षणं केलेली आहेत आणि ती आपल्यासाठी आहेत. आपण स्वतःला तपासून पाहायला. मी भक्त असं मी म्हणते, मी भक्ती करते म्हणते, पण भक्ती खरोखरी आहे का? खरोखरी मी भक्ती करते का? भक्त आणि भगवंती भेद नुळे तिळरती आणि ऐशाच होण्याप्रती भक्ती ऐसे म्हणावे, असं भाषांतर दासगणू महाराजांनी भक्ती रसायनवरती त्यांनी पूर्णपणे टीका लिहिलेली आहे, ओवीबद्ध. तर त्याच्यात तो श्लोक सांगते मी भक्ती रसायन मधला, की नवरस मिलितम वा केवलम वा पुमर्थम परम इह मुकुंदे भक्तियोगम वदंती निरुपम सुख संवेद रूपमस्पृष्ट दुःखम तमहमखिल म्हणजे तम अहम अखिलम अखिल तुष्टै शास्त्रदृष्ट्या वनाजमी. म्हणजे इथे नवरस, आपल्याला नवरस माहिती आहेत. कुठले कुठले? सगळ्यांना माहित आहेत, क्रोध, आणखीन बरेच मला नाव आठवत नाहीत आता, पण हे नवरस आपल्याला कल्पना आहे. तर त्या नवरसांच्या सहित किंवा नवरसांविरहित असा मुकुंदाला जे मिळवतात त्याला भक्तियोग म्हणतात. म्हणजे नवरसासहित असेल ती भक्ती किंवा नवरस विरहित असेल, अशी जी आहे तर ती भक्ती आहे. आणखीन ती काय करते? तर निरुपम सुख देणारी आहे, ज्याला उपमारहित इतकं सुख आहे की ज्या सुखाची तुलना कशाशीही करता येत नाही, असं सुख देणारी आहे. आणखीन ती मी आता शास्त्रदृष्ट्या सांगतो, असं मधुसूदन सरस्वती इथे सांगतात. दुसरा आहे हा श्लोक त्याच्यातला, ग्रंथातला.
आणखीन त्याच्यावरती टीका लिहिताना आत्ता जो मी ओवी सांगितली ती दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे. मग समर्थ त्याच्याबद्दल काय म्हणतात? ह्या भक्तीबद्दल समर्थ काय म्हणतात? आत्मारामात ते म्हणतात की अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी. आत्माराममध्ये समर्थांनी ही भक्तीच्या बद्दल म्हटलेलं आहे की जो अभिन्न ज्ञाता आहे, म्हणजे ज्याचं जीव ब्रह्मैक्य साधलेलं आहे. इथे जे आधी म्हटलं की भक्त आणि भगवंती भेद नुळे तिळ रती, तिळ मात्र भेद उरलेला नाहीये, इतके ते एकरूप झालेले आहेत. भक्त कुठला आणि भगवंत कुठला? भक्त भगवंताची भक्ती करतोय आणि भगवंत भक्ताची भक्ती करतोय. दोघंही एकरूप आहेत असे ते आहेत. आणखीन अशा ह्याला भक्ती म्हणावं म्हणून म्हटलेलं आहे. समर्थ तेच म्हणतात की अभिन्न ज्ञाता, जो आपल्या दैवतापासून भिन्न राहिलेला नाहीये. देव शोधाया हो गेलो, देवची होऊन ठेलो, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्या संतांनी आपल्याला ह्याच व्याख्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपण असे भक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. समर्थांनी दासबोधात सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात की जातो येतो देव हा वरकड जनांचा स्वभाव. देव जात नाही येत नाही, तो कायम माझ्या जवळ आहे. समर्थांनी भक्तीची व्याख्या सांगताना हे आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे, व्याख्या आपण पाहिली भक्तीची की भक्ती म्हणजे देवाशी, भगवंताशी म्हणजेच परब्रह्माशी एकरूप होऊन राहणं. भेद नुरे तिळरती, असं जे आहे त्याला खरी भक्ती म्हणतात. ही पराभक्ती आहे. आपण जे करतो त्याला गौणी भक्ती असं नाव आहे. आणखीन त्या भक्तीमध्ये मग उपासना खरा हा त्याच्यासाठी शब्द आहे. आपण भक्ती म्हणतो पण त्याचं खरं नाव जे आहे ते उपासना आहे. मग ही उपासना जी आहे तर ती रसायन म्हटलेलं आहे. रसायनचा अर्थ मी सांगितला की रस आयन, जिथे सगळे रस एकत्र आलेले आहेत. मान्य आहे. जर का डिक्शनरी आपण शोधायला गेलो रसायन शब्दाच्यासाठी, तर आयुर्वेदात हा शब्द वापरतात, रसायन हा शब्द. बाकी ह्याच्यात ललित शास्त्रात सुद्धा वापरतात की रसांचं सगळं जे एकत्रीकरण आहे तर ते आहे. म्हणजे त्याचा चव अर्थ येतं किंवा वाङ्मयातली वेगवेगळी अभिव्यक्ती ज्या आहेत सगळ्या नवरसात्मक त्याही आहेत. हे सगळे प्रसिद्ध आहेत. अर्क म्हणतात, रस म्हणजे सगळ्याचा अर्क. उसाचा रस आपण म्हणतो. उसाचा अर्क काय आहे तर ती गोडी असलेला तो रस, किंवा रसोवई सहा हे ब्रह्माला म्हणण्यात येतं. ब्रह्माचं जे वर्णन आहे तो रसोवई सहा, सगळ्याचा रस जो आहे, सगळ्याचं सार जे आहे ते चैतन्य, ते चित सच आणखीन आनंद असं रूप जे आहे तर ते सगळ्याचं सार आहे, तो रस आहे. हा जो रस आहे तर ह्या रसाच्या बद्दल इथे म्हटलेलं आहे. आता भक्ती रसायन म्हणजे काय आहे तर भक्तीकडे घेऊन जाणारं जे रसायन आहे ते भक्ती रसायन आहे. ते जे आहे ते सगळ्या रसांचा आपल्याला वीट येतो. गोड आवडतं म्हटलं, समजा कोणाला गुलाबजाम आवडतोय, कोणाला बासुंदी आवडते, कोणाला जिलबी आवडते, काहीही असेल, खूप आवडतं अगदी. किती वेळा खाऊ आपण? सतत जर का तोच पदार्थ दिला तर आपल्याला चालेल का? डायबेटीसची गोष्ट सोडा, पण डायबेटीस नसताना सुद्धा जर का तोच पदार्थ आपल्याला देत गेले, चॉकलेट मुलांना आवडतात, फक्त चॉकलेट खा म्हटलं तर ती तरी खाणार आहेत का, ती आवडली तरी? तर हा जो रस आहे हा अवीट आहे. नित्य सेवितो वाटितो आणि का, तुकाराम महाराज म्हणतात की हा जो रस आहे हा अवीट आहे. हा मीच रसरूप आहे, कारण मी आनंद रूप आहे. मी ब्रह्मरूप आहे जेव्हा मी म्हणते तर त्यावेळे मी सच्चिद आनंद रूप आहे, म्हणजेच मी रसरूप आहे. म्हणजे
आनंद हे माझं स्वरूप आहे. मग माझ्यामध्ये दुःख अजिबात नको, ह्या इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि हे जे रसायन आहे, तर ते मग कसं प्राप्त करून घ्यायचं? समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे, की हे रसायन कसं प्राप्त करून घ्यायचं. समर्थांच्या वाङ्मयात रसायन हा शब्द समर्थांचा नाही आहे ॲक्च्युअली ते. त्याला कल्याण स्वामींचं आहे असं म्हणतात, जिथे रसायन शब्द आलेला आहे. आपल्याला सोलिव सुख नावाचा एक ग्रंथ माहिती असेल. छोटासा अगदी 50 एक ओव्यांचा ग्रंथ आहे, 50-55. तर त्याच्यात हे म्हटलेलं आहे, शिष्याच्या बद्दल श्री गुरु काय करतात, की मग स्नेहाळे म्हणजे श्री गुरूंना शब्द वापरलाय. श्री गुरु त्यांचं एक लक्षण दयाळूपणा हा आहे. करुणा ही श्री गुरूंचा स्थायी भाव असतो, की बुडते जन देखवेना डोळा. अशा पद्धतीचे असतात श्री गुरु. ते त्यांची रिक्वायरमेंट आहे, प्री-रिक्विजिट श्री गुरुपदाला. कारण जर का इतरांबद्दल कळवळा नसला, तर काय तुम्हाला दुःख भोगायचं आहे भोगा, मी माझ्या आनंदात राहणार. अशा पद्धतीचं नसतं, तर लोकांना पण आपल्यासारखं करावं. आपणासारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. काय सांगू का, हे सगळे गोष्टी आपल्याला संतांच्या वाङ्मयात मिळतात. पण आपण वाचतो आणि पुढे जातो, त्याचा अर्थ लक्षात घेत नाही. काय म्हणायचं आहे त्यांना हे आपण लक्षात घेत नाही. तर इथे मग कल्याण स्वामी म्हणतात, की मग स्नेहाळे नवल केले, ओसंकासी शिष्या घेतले, मांडीवरती घेतलं त्याला. अर्धमात्रा रस काढिले, पूर्ण फुंकिले कर्णरंध्री. अर्धमात्रा रस काढिले म्हणजे काय आहे? ओंकाराच्या मात्रा माहिती आहेत. 3.5 मात्रा आहेत. त्यातल्या अ, उ, म अर्धमात्रा चंद्रकोर, आणखीन बिंदू. अ म्हणजे जागृती रिप्रेझेंट करते, विश्व, जागृती, स्थूल जग. उ स्वप्न, सूक्ष्म जग, सूक्ष्म देह सगळं. आणखीन म म्हणजे कारण देह किंवा अज्ञा. आणखीन अर्ध मात्रा, अर्धचंद्र म्हणजे माया. आणखीन वरचा जो बिंदू आहे तो ब्रह्म. अशा पद्धतीने त्या ओंकाराची मांडणी केली जाते. तर इथे अर्धमात्रेचा रस काढलेला आहे. काय ब्रह्म जे आहे ना, तर त्याचा रस काढता येत नाही. ते एकमेव अद्वितीय आहे. तेच रसरूप आहे. मग जे रसरूप आहे त्याचा रस कसा काय काढणार वेगळा? रस जो काढला जातो, तर तो मायेमध्ये काय आहे, मायेच्या मागे काय आहे, तो रस आहे. माया कशावरती आधारलेली आहे? पूर्णपणे ब्रह्माच्या अधिष्ठानावरती माया आहे. म्हणजे मायेचा रस काय आहे? ब्रह्म आहे. त्या अर्धमात्रेचा रस काढला म्हणजे जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान ते जे आहे, तर ते कल्याण स्वामींना कानामध्ये सांगितलं. अर्धमात्रेचा जो रस आहे, तत्वम असी, तो रस पूर्ण फुंकिले कर्णरंध्री, त्यांच्या कानात तो सांगितला. थोडक्यात अनुग्रह केला. आणखीन त्यावेळेत ते म्हणाले, की खडतर औषधी दिव्य रसायन नयनी झोंबले जाऊन, डोळियाचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले. दिव्य रसायन आहे हे. इथे रसायन काय केलंय समर्थांनी? आता ह्या आपला विषय सोलिव सुख नाहीये, पण समर्थांनी कल्याण स्वामींना केवळ तत्वमसी किंवा जीव ब्रह्मैक्याचा उपदेश नाही केलेला. तो उपदेश करताना त्यांनी अजपा त्याचाही तिथे उपदेश केलेला आहे. त्यांनी योगमार्गाचाही उपदेश केलेला आहे. ते रसायन सगळं तीनचं एकत्र केलेलं रसायन आयुर्वेदात जेव्हा करतात, तेव्हा अशाच काही एकत्र करतात. किंवा भक्ती रसायन म्हणतो, तेव्हा सगळ्या भक्तीच्या प्रकारांचं ते रसायन असतं. तसं समर्थांनी ह्या वेगवेगळ्या साधना पद्धतींचं रसायन करून कल्याण स्वामींच्या कानामध्ये सांगितलं. म्हणजे कल्याण स्वामींना त्याचा उपदेश केला. कानात फुंकलं म्हणजे ॲक्च्युअली कान पकडून हे नाही करत, तर कानात फुंकलं म्हणजे सांगितलं.
आणि त्या रसायनाने काय केलं, ते या कानातनं त्या कानात निघून नाही गेलेलं, ते कानातनं आत गेलं, भिनलं, पूर्ण भिनलं. आणखीन मग ते डोळ्यामध्ये गेलं. नयनी झोंबले जाऊन डोळ्याचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले. डोळ्याचा डोळा म्हणजे काय आहे? ह्या डोळ्याच्या मागे जे चैतन्य आहे, जे ब्रह्म आहे, त्याला डोळ्याचा डोळा म्हणतात. केनोपनिषदात आहे. कानाचा कान, डोळ्याचा डोळा, मनाचं मन, अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे की ह्या आपल्याला दिसणाऱ्या स्थूल इंद्रियांच्या मागे सूक्ष्म इंद्रिय, पण त्याला चैतन्य देणारं काय आहे? तिथे कोणाच्या अधिष्ठानावरती, कोणाच्या ज्ञानरूपत्वामुळे त्याला ज्ञान होतं, तर ते ब्रह्म आहे. ब्रह्म ज्ञानरूप आहे म्हणून मला ज्ञान होतं. माझ्या ज्ञानेंद्रियांना जे ज्ञान होतं ते ब्रह्म ज्ञानरूप आहे म्हणून होतं. आणखीन ते फोडून म्हणजे त्याचा भेद करून, म्हणजे त्याचा अर्थ जाणून, त्याचा अनुभव घेऊन चित सूर्य भेदिले, म्हणजे ते जे ज्ञानरूप ब्रह्म आहे त्याचं भेदलं, म्हणजे त्याचं मला ज्ञान पूर्ण झालं, परिपूर्ण झालं. तिथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. जेव्हा आपण भेदन केलं म्हणतो, तर त्यावेळी त्याचा अर्थ काय आहे? त्याच्या आतमध्ये शिरलेलं आहे. बाणाने लक्ष भेदलं म्हणजे बाण तिथे आतमध्ये गेलेला आहे, आणि आतमध्ये गेला ह्याचा अर्थ तो तद्रूप झालेला आहे. तसा हा इथे नयनी झोंबले जाऊन याचा अर्थ त्यातनी चष्मा बदलला, दृष्टी बदलली. हे जे रसायन आहे, दिव्य रसायन, तर त्यांनी आपली दृष्टी बदलली. इथे कल्याण स्वामींची दृष्टी बदलली, आणि दृष्टी बदलली म्हणजे जगाकडे जे मी सत्यत्वाने बघत होते, देहाकडे जे कल्याण स्वामी मी देह म्हणून बघत होते, तर ती दृष्टी बदलून देह हा जगाचाच भाग आहे म्हणूया, आणि देह काय किंवा जग काय सगळं ब्रह्मरूप आहे, फक्त ब्रह्म या जगात आहे, दुसरं काहीही नाही. हा डोळ्यामध्ये ते रसायन झोंबण्याचा परिणाम आहे. ही दृष्टी बदलली, जगाकडे पाहायची दृष्टी बदलली. भेद नुळे तिळ मात्री. मग अशी जे म्हटलं की भक्त आणि भगवंती भेद नुरे तिळ मात्र. आता भक्त, भगवंत आणि भक्ती ह्या तिन्हींचं हे रसायन झालेलं आहे. भक्त, भगवंत आणि भक्ती. भक्त आहे, भगवंत आहे, पण भक्ती नसली तर जोडणारं काय आहे त्यांना? भक्ती आहे ती. आणखीन हे तीन मिळून ते रसायन तयार झालेलं आहे. आणखीन ह्या रसायनाबद्दल तो ग्रंथ आहे. रसाचं दुसरं तन्मयत्वम रसहा ही एक व्याख्या आहे. म्हणजे तद्रूपता ह्यालाही रस म्हणतात. जेव्हा भक्ती रसायन म्हणतो तेव्हा त्या भक्तीशी एकरूप होणं, भक्त आणि भगवंत हे एकरूप होणं, हा ह्या भक्ती रसायन ह्या शब्दाचा अर्थ आहे. तिन्ही एकत्र झालेले आहेत, तिथे कसलाही भेद उरलेला नाहीये. आणि म्हणून समर्थांनी जेव्हा भक्तीचं रसायन असा शब्द वापरलेला आहे, हा डॉक्टर काकांचा एक लेख आलेला आहे समर्थांचं भक्ती रसायन म्हणून, तर त्याच्यात त्यांनी जे मधुसूदन सरस्वतींचं भक्ती रसायन म्हणून मी त्यातला एक आत्ता श्लोक सांगितला, त्यातल्या पहिल्या काही श्लोकांच्या वरती समर्थांनी त्या अर्थाचे कसे श्लोक लिहिलेले आहेत ही मांडणी केलेली आहे. तर इथे ते आपल्यासाठी उपलब्ध आहेच, म्हणून मी ते काही बोलत नाहीये. तर समर्थांनी मग भक्ती रसायन जे केलं ते कसं केलं त्याच्याबद्दल भक्तीचे पैलू समर्थांनी अनेक सांगितलेले आहेत. ज्याच्यात कर्म येतं, ज्याच्यात उपासना येते, ज्याच्यात भक्ती येते. भक्ती म्हणजे आपण ज्याला भक्ती म्हणतो ती, उपासना ह्या अर्थी आपण भक्ती म्हणतो ना. आपण खरी भक्तीची व्याख्या आपण विचारात कधीच घेत नाही. आपण नेहमी उपासनेला भक्ती हा शब्द वापरतो, आणि शास्त्रदृष्ट्या पाहायला गेलं तर उपासना ही कर्मात समाविष्ट आहे, कारण उपासना ही करायची असते.
पण तरी देखील ती आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते, स्वस्वरूपाकडे घेऊन जाते. म्हणून त्याला एक वेगळं अस्तित्व दिलेलं आहे, एक वेगळं नाव दिलेलं आहे. आणखीन त्याची कॅटेगरी वेगळी केलेली आहे. तो वेगळा विभाग केलेला आहे उपासना म्हणून, कर्म, उपासना, ज्ञान. पण वास्तविक पाहिलं तर ज्ञान आणखीन कर्म असे 2च भाग पडतात. उपासना तिचा समावेश जो आहे तो कर्मात होतो, कारण ती करायची असते. ती जेव्हा होते तेव्हा ती ज्ञानाच्याकडे जाते. जेव्हा ती आपोआप होते, स्वाभाविक होते, तर त्यावेळी तो ज्ञानाचा भाग होतो. आणि जोपर्यंत आपण करत असतो तोपर्यंत उपआसन, देवाच्या जवळ आसन घालून बसायचं आहे, आणखीन देवाची त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. मग हे आसन जे घालतो ते काय पद्धतीने घालतो? आपल्याला माहिती आहे की समर्थांनी प्रयत्नांच्या वरती भर दिलेला आहे, कर्माच्या बद्दल सांगितलेलं आहे. आपण सकाळी त्यांचं राजकारण वगैरे सगळं ऐकलं. म्हणजे समर्थांना पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप. 4 चतुसूत्रीय त्यांची हे. साक्षेप म्हणजे अखंड प्रयत्न. ह्या सगळ्या गोष्टीत अखंड प्रयत्न असल्याशिवाय रसायन सिद्ध होणार नाहीये. म्हणजे पहिलं समर्थांचं जे आहे ते हरिकथा निरूपण आहे. आपण प्रयत्नांचा पाहिला, मूर्ख लक्षणं अगदी साधी पाहिली. स्वतःला सुधारण्यासाठी आहे. कशासाठी सुधारायचं आहे? हे रसायन आपल्याला प्राप्त करण्यासाठी सुधारायचं आहे. मग त्याच्यात देखील लक्षणं सांगता सांगता कशासाठी सांगितलेत तर त्यागार्थ बोलिली. स्पष्ट सांगितलं. आणि त्याग कशासाठी? तर स्वतःच सुधारणा करून. कशासाठी सुधारणा? लौकिक सुधारण्यासाठी नाही, तर हरिकथा निरूपण. हरिकथेच्यासाठी, भगवंताशी एकरूप होण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे समर्थांनी जे जे सांगितलेलं आहे त्याच्या मागे हरिकथा निरूपणाचा धागा आपल्याला सापडतो. समर्थांनी संभाजी महाराजांना उपदेश केलेला, शिवाजी महाराजांना उपदेश केलेला म्हणा, किंवा संसाराच्या बद्दल बोलताना म्हणा, सगळ्या ठिकाणी आपल्याला हा धागा कधीही सुटलेला दिसणार नाहीये. म्हणून पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. राजकारण म्हणजे चातुर्य आहे, हे सगळं ऍप्लिकेशन कसं करावं. काल आपला विवेक वगैरे त्याच्याबद्दल परिसंवाद झाला, हे झालं. ते काय होतं? जगात वावरताना सगळं जगातलं सांभाळून आपण कशा पद्धतीने परमार्थ करू शकतो याचा विचार होता. म्हणजे ते राजकारण आहे की नाही समर्थांच्या भाषेतलं, चातुर्य लक्षण आहे ते. व्यवहार उत्तम सांभाळून परमार्थ कसा करता यावा समर्थांनी शिकवलेलं आहे. म्हणजे हे कर्म झालं, उपासनेची वेगवेगळ्या पद्धती झाल्या, नवविधा भक्ती त्यांनी सांगितलेली आहे पूर्ण. पहिलं श्रवण आहे. श्रवणाबद्दल काय म्हणतात की अमुक ऐकावं, तमुक ऐकावं, हे ऐकावं, ते ऐकावं, सगळ्या पद्धतीच्या पोथ्या ऐकाव्या, सगळ्या पद्धतीचं ज्ञान ऐकावं. आणि शेवट काय सांगतात की ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. सगळ्याचं सार शोधून घ्यावं. परत रस आला तिथे सगळ्याचं सार कुठे आहे तर त्या ज्ञानात आहे, त्या अद्वैत तत्वज्ञानात आहे. आणि ते सार शोधून घेऊन ते त्याचा पाठपुरावा करावा म्हणून समर्थ सांगतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीतलं सार घ्यायचं. जेव्हा आपण भक्ती भक्ती म्हणतो किंवा उपासना म्हणतो तर त्यावेळी ह्या प्रत्येक गोष्टीचं सार, प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वीकारायला लागते. आणि हा विचारालाच लागतो. ऐसी हे विचाराची कामे उगाच भ्रमो नये, भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. हे त्यांनी केलेलं आहे, त्याला शोधायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी हे रसायन समर्थाने सिद्ध केलं आहे. नवविधा भक्तीमध्ये हे श्रवण झालं, नामाच्या बद्दल म्हटलंय. नामस्मरे निरंतर ते जाणावे, पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर, नाम रामनामे नासती सांगितलेलं आहे. जसं माऊलींनी सांगितलेलं आहे की पापाचे कळप पळती पुढे. नामाचा सगळ्या संतांनी पुरस्कार केलेला आहे. आपल्याला कळत नाही वाटतं काही काही वेळे की हे तत्व
आज जरा घड्याळ दिसत नाहीये मला. खूण कर वेळ झाल्यावर. नामाच्या बद्दल अनेक ग्रंथ लिहिले गेले किंवा हरिपाठासारखे पंचरत्न हरिपाठ आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्या संतांनी हरिपाठाबद्दल म्हणजे हरीला पाठ म्हणण्याबद्दल म्हणजे अखंड हरीचं स्मरण करण्याबद्दल प्रत्येकाने लिहिलेलं आहे. समर्थांनी पूर्ण समास लिहिलेला आहे. त्याच्यात नाम स्मरे निरंतर, निरंतर हे लक्षात घ्यावं. निरअंतर म्हणजे 2 क्षणांमध्ये अंतर ठेवायचं नाहीये. नाम कधी बरं घ्यावं? मी 1 माळ करते. पुरणार आहे का? 1 माळ करताना किती विचार मनात येतात. तेवढी माळ जरी नीट केली तरी पुष्कळ झालं. पण आपल्याकडनं तेवढंही होत नाही. त्या 1 माळ म्हणजे 108 वेळा नाम घेताना खरं नाम आपण किती वेळा घेतो? खरं नाम म्हणजे काय आहे? स्वतःला विसरून केवळ त्याचा अंतःकरणात तो बसलाय. असं नाम किती वेळा होतं? एकदा तरी होतं का? तो रस आहे. रस जो आहे, आपल्याला रसायन जे साध्य करायचं आहे, ते नाम आपण घेत गेलो, पण खरोखरी त्याच्याशी एकरूप होऊन ते ऐकत, केवळ त्याचा विचार करत, असं किती वेळा नाम घेतलं जातं. बैठकीच्या नामात सुद्धा आपलं तसं होत नाही. आपण ओढतो म्हणे. ओढतो म्हणजे काय? ओढून टाकतो. दाखवायचे नाहीत. पिशवी घ्यायची, पिशवीत चाललाय. लोकांना कळतं की नाही? म्हणजे ह्याला दंभ म्हणायचं की काय म्हणायचं? म्हणजे मला नावं नाही ठेवायची. माळ घेऊन एक-एकदा करायला लागतं. विशेषतः सुरुवातीला नक्की करायला लागतं. याला कारण माझा स्वतःचा अनुभव सांगते, की मी जेव्हा सुरुवातीला बसले, म्हटलं माळेची काही गरज नाही. आपण जोपर्यंत चाललाय तोपर्यंत बसूया. बसले. मला वाटलं झालं असेल मी खूप वेळ बसली आहे. उठून बघितलं 10 मिनिटं जेमतेम झाली होती. अशा ह्याच्यासाठी सुरुवातीला मग जर का माळ घेतली तर अजून माळ एक सुद्धा संपलेली नाहीये हे आपल्या लक्षात येतं. आपल्याला जागेवरती बसून हे करायची सवय नसते. सवय लावायला सुरुवातीला अवश्य करावं. पण नंतर ती बाजूला ठेवावी. आणखीन श्वासावरती नाम बसवून घ्यावं. श्वासावरती घेतलं की श्वास चालू आहे तोपर्यंत नाम चालू आहे अशी अवस्था यायला पाहिजे. म्हणजे नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. निरंतर जसा श्वास निरंतर चाललेला आहे तसं नाम निरंतर चाललं पाहिजे. आणि जेव्हा आपण बैठकीचं नाम घेतो, प्रत्यक्ष एका जागी बसून नाम घेतो, तर त्यावेळेत ते कानांनी ऐकणं जरूर आहे. म्हणजे मोठ्यांना घेतलंच पाहिजे असं नाहीये. मनातल्या मनात आपले विचार चालत असतात. सतत आपण स्वतःशी बोलत असतो. भविष्याचा विचार असतो, भूतकाळाचा असतो, मी काय करायला हवं असतो. सगळ्या तऱ्हेचे विचार असतात. आपल्याला माहिती आहे काय आपल्या मनात विचार चालतात. सगळ्यांच्या अनुभवाचे आहेत. ते आपण ऐकतो की नाही? आपण ते ऐकतो, आपल्याला ते कळतात. तसं नाम आपल्याला ऐकता येईल की नाही? मग नाम आपण घेतलेलं आपण तेच ऐकायचं. बाकी कुठलेही विचार मनात येऊन द्यायचे नाहीत. ते बाकी ऐकायचे नाहीत. बाहेरचे काय आवाज चाललायत, कुकरच्या शिट्ट्या, मुलं, काहीही ऐकायचं नाही. केवळ नाम ऐकायचं. हा अभ्यास करून पाहायचा. आणि मग तो किती कठीण आहे हे आपल्याला सगळ्यांच्या अनुभवाचं असतं. हे माझ्या नक्की अनुभवाचं आहे. त्यामुळे मी स्वानुभवातनं हे सांगतेय. किती कठीण असतं ते. पण आपण जेव्हा कठीण म्हणतो ना, तेव्हा अशक्य हा शब्द नाहीये तिथे. अशक्य शब्द जेव्हा येतो, तर तेव्हा कोणी अशक्य गोष्ट करायला सांगणारच नाहीये. शक्य आहे म्हणून करा म्हणून सांगतात.
कठीण असलं तरी सुद्धा ते शक्य आहे, प्रयत्न साध्य आहे, हे नक्की आहे. रसायन बनवायला फार कष्ट असतात. भक्तीचं रसायन बनवायला आपल्या मनाला कष्ट असतात. मनाला वळण लावायला लागतं, शरीराला नाही लावायला लागत. मनाला खूप वळवायला लागतं, तेव्हा हे रसायन बनतं. आणखीन असं जर का झालं तर आपले दोष आपोआप जातात. मला कळत नाही असं जे मला वाटतं, न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची आहे. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात की अजिबात जे मला कळत नाही ते ह्या नामाच्या रसायनाने मला कळायला लागणार आहे. जे मला समजत नव्हतं, दिसत नाही, वाटत होतं, तो मला सगळीकडे ब्रह्मरूप दिसायला लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर का आपण केलं तर आपले पापांचे पापांचे पर्वत नास्ती म्हणतात ना, तर तसं होऊन आपल्याला ते ज्ञान होऊ शकतं. ज्ञानाला पूर्व पापांचा फार मोठा अडथळा असतो की ज्याच्यामुळे आपल्याला कळत नाहीये. आता हे गेल्या वेळी मला कळलं नव्हतं, पण आता मला कळलं. आपल्याला नेहमी होतं हे, की हे ऐकलं होतं, हे वाचताना गेल्या वेळी मला हे कळलं नव्हतं, पण आता मला कळलं. का कळलं? थोडासा अभ्यास वाढला माझा. अभ्यास वाढला म्हणजे चित्ताची थोडीशी शुद्धी वाढली. शुद्धी वाढल्याबरोबर ते जे आधी कळलेलं नव्हतं ते माझ्या डोक्यात शिरलं. असं किती वेळा होईल? जितक्या वेळा आपण परत अभ्यास करू तितक्या वेळा हे होत राहणार आहे. त्याला इतकी खोली आहे की हा आपल्याला अनुभव सतत येणार आहे. जेव्हा कधी आपण अभ्यास करत राहू, सतत अभ्यास करत राहू, तेव्हा आपलं आकलन वाढत जाणार आहे, कारण पापं आपली कमी होतात. आणि पापं कमी झाल्याशिवाय हे रसायन सिद्ध होत नाही. पूर्ण रसायन जर का सिद्ध करायचं असलं तर नामासारखं साधन नाहीये, म्हणून मी त्याच्यावरती जास्त भर दिला थोडासा. आणखीन पण भक्तीचं सांगितलेलं आहे. कीर्तन म्हणजे काय आहे, की देवाचं स्मरण म्हणा, लोकांच्याशी बोलणं म्हणा, तच्चिंतनम तत्कथनम परस्परे तत्प्रबोधनम सांगितलेलं आहे आपल्याला. याला कीर्तनच म्हणतात. कीर्तन म्हणजे केवळ टाळ चिपळ्या घेऊन गायन आणखीन अशा पद्धतीने केलेलं तेवढंच कीर्तन नाहीये. ते कीर्तन आहे जरूर, पण खरं कीर्तन जे आहे ते कथा देवाच्याची वर्णाव्या किंवा परस्परात तीच चर्चा करावी. बाकी चर्चा करू नये. घरात काय झालं, सासू काय म्हणते, मुलं काय करतात, या चर्चा नाही करायच्या. तर चर्चा करायच्या त्या देवाच्या चर्चा करायच्या. आणखीन मग आपल्याला अंतःकरणात तो रस निर्माण व्हायला लागतो. किंवा चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्य ते प्रकटे असं म्हटलेलं आहे. चौथी भक्ती म्हणजे पादसेवन भक्ती. पादसेवन भक्ती म्हणजे आपण श्रीगुरूंच्या आसपास असतो, ते इतरांना उपदेश करत असतात. आपल्याला सहज उपदेश सांगून जातात. सहज बोलणे हितोपदेशच असतो त्यांचा. ते डायरेक्ट सांगतील असं नाही. परोक्ष प्रिया ही देवाहा म्हणून वचन आहे उपनिषदात. म्हणजे काय आहे की श्री गुरु किंवा देव सरळ सांगणार नाही, आडवळणाने सांगतील. का असं करतात ते? सरळ सांगितलेलं आपण स्वीकारू असं नसतं. आडवळणाने सांगितलं तर आपण त्याच्यावरती विचार करतो. त्याचं आपल्या अंतःकरणात राहतं. विचाराची सवय लागते. हे मला लागू आहे का? हा आपण विचार करायचा असतो. आणि तो विचार करताना मग मला काय लागू आहे, मला काय नाही, हे आपल्याला कळतं. गुह्य ते उकलो लागे. परमार्थातलं गुह्य आपल्याला तिथे कळायला लागतात. आणखीन म्हणून इथे म्हटलेलं आहे की काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने. ते अर्चन भक्तीचं झालं. या नावं अर्चन भक्ती. दास्य भक्ती आहे. ऐसे दास्य करावे देवाचे येण्याची प्रकारे सद्गुरूचे प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे. भक्ती सिद्ध व्हायला हे वेगवेगळे पैलू आहेत. आणखीन हे सगळे रस एकत्र करून आपल्याला ते भक्ती रसायन बनवायचं आहे. इथे काय म्हटलंय की काया वाचा आणि मने, बरोबर आहे. सॉरी, दास्य देवाचं करावं.
दास्य भक्तीचे खूप अगदी पैलू सांगितलेले आहेत समर्थांनी, की काय काय करा. आपण वाचलेलं आहे दासबोध. तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय, की त्याच पद्धतीने सद्गुरूंचंही दास्य करावं. प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे. हा मला महत्वाचा इथे वाटतो, की सगळ्यांना इच्छा असते, की आम्हाला सेवा मिळावी. आम्हाला दास्य करता यावं, काहीतरी करता यावं. दास्य म्हणजे प्रत्यक्ष ते असताना पाय चेपून देणं वगैरे केवळ दास्य नाही. काहीतरी पदार्थ करून घालणं, हे केवळ दास्य नाहीये. तो एक भाग आहे त्याचा. पण दास्य आपल्याला असं शक्य नाहीये प्रत्येकाला. मानस पूजेचे करीत जावे. समर्थांनी स्वच्छ सांगितलेलं आहे. जशी आपण मानस पूजा करतो, अर्चन भक्तीत मानस पूजा सांगितलेली आहे. काय करतो आपण, की देवाची मूर्ती समोर आणतो. आणखीन त्याची आपल्या मनाने पूर्ण पूजा करतो. जी आपल्याला प्रत्यक्ष देवाची करणं शक्य नसतं, अशा पद्धतीची वैभव संपन्न रत्न, माणकं, अमृत जे काय आपल्याला इच्छा असेल त्या पद्धतीने ते सगळं आणून आपण त्याची पूजा करू शकतो. तशी सद्गुरूंची आपल्याला मानस सेवा का नाही करता येणार? देवाची मानस सेवा का नाही करता येणार? त्यांनी आपलं चित्त तिथे राहील की नाही? तो रस आपला जागृत होईल की नाही? दास्य रसच आहे. दास्य भावाचा तो रस आहे. तो जागृत होतो त्याने. हे रस जागृती आता ह्याच्यात म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वरीत माऊलींनी सांगितलंय किंवा अ, गीतेत आहेच ते. तैसे भलते निभावे मन मज आतू येते होवावे आले तरी आघवे मागील वावो. कुठच्याही भावाने भगवंताची भक्ती करावी. कुठचाही भाव असेल तो. आणखीन भक्ती रसायन ह्या ग्रंथात हे सगळे भाव सांगितलेले आहेत. त्यांनी जो रसायन आहे म्हटलाय त्याच्यात हे सगळे भाव सांगितलेले आहेत, की दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे, मधुरा भाव आहे, सगळ्या पद्धतीचे वैर भाव आहे, द्वेष भाव आहे. कुठचा नाहीये. सगळे भाव आहेत. जो काय मनातला भाव असेल, आपला विचार असेल, आपली प्रकृती तमोगुणी असेल, भगवंताशी वैर करावं, जे रावणाने केलं. द्वेष करावा, कंसाने केला. जळीस्थळी काष्ठी पाशाने त्याला भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले की नाही मग? म्हणजे काय परिणाम झाला त्या द्वेषाचा? सगळीकडे भगवंताचं दर्शन व्हायला लागलं. तोही एक रस आहे. पण त्या रसाचा दोष असा आहे, की जिवंतपणे आनंद मिळत नाही तिथे. आणखीन बाकीचे हे जे रस आहेत, तर त्या रसांच्यामुळे आपल्याला जिवंत असताना त्या भगवंताचा आनंद घेता येतो. आनंदरूप भगवंत आहे, रसरूप भगवंत आहे आणि त्याचा आपल्याला आनंद मिळू शकतो. कशामुळे? तर ह्या बाकीच्या रसांमुळे. विरोधी भक्ती असं नाव आहे त्याला त्यामुळे, की त्या कारणाने तो अखंड चिंतन भगवंताचं घडतं. आणखीन सगळीकडे भगवंताचं दर्शन होतं. पण प्रेमाच्या माध्यमातनं त्या प्रेमाचा आनंद आपल्याला मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. असे आपल्या तोंडावरती फेकतात लोक, की तुकाराम महाराज म्हणतात आणि तुम्ही म्हणता आम्हाला मोक्ष हवा. पण तुकाराम महाराज हे कधी म्हणतात? जेव्हा त्यांना मोक्ष मिळालेला आहे त्यानंतर म्हणतात. आणि हे म्हणण्याच्या आधी त्यांनी किती अटी घातल्या आहेत? संत संगत पाहिजे, बरोबर आहे? अनेक अटी घातलेल्या आहेत. भगवंताचं संगत पाहिजे, संत संगत पाहिजे, तर मग आम्हाला गर्भवासी घाला. कशासाठी? त्या भक्तीच्या रसाच्या आनंदासाठी. कारण केवळ ज्ञानाने जेव्हा आपण एकरूपता येते, जीव ब्रह्मैक्य होतं, तर त्यावेळे आनंद रूप झालं, मान्य आहे. आनंदाचा उपभोग कसा घडणार? तद्रूपता आल्यानंतर उपभोग कसा घडणार? कारण उपभोग घेण्यासाठी उपभोग्य वस्तू आणि भोक्ता वेगळे असायला लागतात. एकरूप झाल्यानंतर ते कुठून येणार? याच्यासाठी देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ती तुला आता, असं स्वरूपानंद स्वामी म्हणतात.
देव आणि भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, तीच प्रार्थना जी आहे ती तुकाराम महाराजांची आहे की आम्हाला का असं करा. समर्थांनी तशीच केलेली आहे सगळी. कोणीही भक्ती कशासाठी मागतात. रामा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग का म्हणतात ते. कारण त्या भक्तीमध्ये जो आनंद आहे, ह्या रसरूपतेत जो आनंद आहे, तो त्रिभुवनात कुठेही नाहीये. आणि तो आनंद उपभोगायला मिळतो. केवळ आनंद रूपता नाहीये तिथे, तर आनंद रूप होऊन आनंदाचा उपभोग आहे. फरक लक्षात घ्या की एरवी आपल्याला उसाचा रस आपण वेगळेपणाने चाखू शकतो. उसाला उसाची गोडी कशी कळणार. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगत असे. म्हणून हा जो रस आहे, हा रस जो आहे, हा अशा पद्धतीने भक्तिरस वेगवेगळ्या भावातून आपल्याला घेता येतो. आपल्याला त्याचा उपभोग घडू शकतो. आणखीन भक्ती रसायन हा जो ग्रंथ आहे, तर ते तेच सांगतात समर्थांनी अशा नवविधा भक्तीच्या ह्याच्यात. मी सगळीकडे आता जात नाही, वेळ संपायला आलाय. पण देव कृपेचा सागरू हे लक्षात घ्यायचं. देव करुणेचा जळधरू, देवासी भक्ताचा विसरू पडणार नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. आणखीन भार आभार घालावा तयाची वरी म्हणून हे समर्थांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. त्यांचं हे भक्ती रसायन आहे. त्यांनी ह्या पद्धतीने भक्ती केलेली आहे. आणखीन ही भक्ती आपल्या हातात त्यांनी दिलेली आहे त्यांच्या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून. त्यांचं करुणाष्टक पाहावं. करुणाष्टक जर का आपण त्याच्याशी एकरूप होऊन म्हणायला लागलो तर आपल्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. करुणाष्टक जी आहे तर ती देवाची करुणा भाकायचा तो रस आहे तिथे. वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळे रस आपल्याला समर्थांच्या वाङ्मयात मिळतात. नवरस संपूर्ण तिथे मिळतात. आणि हे रसपान करत करत त्या रसाशी, रसोमय जो आहे, रसरूप जो खरा आहे, त्या परब्रह्माशी आपल्याला एकरूप होता येतं. हे भक्तिशास्त्र आहे. आणखीन त्याची लक्षणं आपल्याला सांगतात की आपली स्वतःची पारख आपल्याला त्याच्यामुळे करता यावी. असं हे भक्ती रसायन आहे. समर्थांनी सांगितलेलं, प्रत्येक संतांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याचा सगळ्यांना आपल्याला आस्वाद घेता येईल, शक्य आहे अगदी. तो आपण घेऊया. इथे थांबते मी. हरि ओम तत्सत.